दिवसाची सुरुवात अशी बरोबर आपण चर्चला जातो त्यावेळेस आपण काय करतो? एक साधारण कशी पद्धत आहे की आपण चर्चला जातो, आपण जाऊन खुर्चीवर बसतो सरळ आणि मग आपण उपासनेमध्ये भाग घेतो. पण काही चर्चेसमध्ये काही लोक असे सुद्धा करतात की ते चर्चमध्ये गेल्या गेल्या चर्चच्या समोर वेदीसमोर तोंड न करता ते कोपऱ्यामध्ये जातात, प्रार्थना करतात, पश्चाताप करतात आणि गेल्या आठवड्यामध्ये नकळत किंवा जाणून बुजून जर त्यांच्याकडून पाप झालं असेल तर ते पापाची क्षमा मागतात देवाजवळ आणि अशी प्रार्थना केल्यानंतर मग ते उपासनेमध्ये येऊन बसतात आणि त्यामध्ये भाग घेतात. बघा, आपण पाप कबूल करतो आणि ज्यावेळेस नम्रपणाने पाप कबूल करतो त्यावेळेस आपण देवाच्या जवळ जाण्यासाठी लायक ठरतो, कारण देव पवित्र आहे. बघा, दाविदाने ज्यावेळेस पाप केलं त्यावेळेस त्यांनी देवाजवळ नम्र अंतकरणाने क्षमा मागितली, त्यांनी आपलं पाप कबूल केलं. बघा, स्तोत्र 51 मध्ये तो त्या ठिकाणी आपलं पाप कबूल करत आहे, साम 51. आणि देवाजवळ क्षमा मागितली, त्यांनी पश्चाताप करणे. हे काय होतं की पहिले जे केले ते चूक होते हे आम्ही कबूल करतो, जे केले ते देवाला न आवडणारे होते हे आम्ही कबूल करतो, देवाच्या दृष्टीने ते पाप होतं हे आम्ही कबूल करतो. आणि ह्यासाठी हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही समजून घेतो त्यावेळेस आम्ही नम्र होतो आणि नम्र अंतकरणाने आम्ही देवाजवळ जातो. देव आम्हाला क्षमा करतो. लक्षात घ्या, देव पवित्र आहे. त्याच्याकडे जाण्यापूर्वी आपले मन नम्र आणि शुद्ध असले पाहिजे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 51 आणि 4थं वचन, साम 51 and verse 4. तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील व निवाडा करशील तेव्हा निस्पृह ठरवशील. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.